गोल गोल आलू पराठ्यांवर मस्तपैकी ताव मारला आणि निघालो बाहेर फिरायला। हे गणपतीचे मंदिर अगदी प्रवेशद्वाराच्या समोर। यापैकी बरेचसे शस्त्र, गालीचे, भांडी जैसे ऐतिहासिक कागदपत्र आहेत। राजा राण्यांच्या खूप कथा मी ऐकल्यात। या सुट्टीचा छान असा उपयोग करून घेऊयात। मध्य प्रदेशातील इंदोर शहराच्या मध्यभागी वसलेला होळकर पॅलेस म्हणूनही ओळखला जाणारा असा हा राजवाडा पॅलेस। आणि या कथेत सांगितलं जायचं की राजा दरबार घेतो। मग तो दरबार कसा असेल? स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस ना तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं ना सगळे कामं कसे उशिरा होतात, म्हणजे लेट उठण्यापासून सुरुवात होते। तर आजही आम्ही लेट उठलेलो आहोत, आवरलंय, आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालेले आहोत। आणि तर मी काहीच मेकअप वगैरे केलं नाही, जस्ट आंघोळ वगैरे केली आणि आता इकडे नाश्त्याची तयारी करून घेत आहे। आणि आज बनवायचे आहेत आलू पराठे, त्याचीच तयारी इकडे केली आहे। चटणी वगैरे बारीक केलेली आहे आणि बटाटे सोलते आता सध्या। आणि म्हटलं चला आता आज संडे आहे आणि रोज कशी धावपळीतच चालू असतं की चला डबा बनवायचा आहे, लवकर उठायचं आहे। तर म्हटलं संडेला कसं निवांत सगळं उरकूया, जेणेकरून एक दिवस रिलॅक्स आपल्याला भेटतं आठवड्यातले। तर प्रत्येक गृहिणीला सुद्धा हेच हवं असतं, सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी लवकर उठायचं, डबा करायचा, बाकीच्यांचं आवरायचं आणि त्यानंतर एक दिवस का होईना पण लेट का होईना पण आराम भेटावा म्हणून संडे हा दिवस स्पेशल असला पाहिजे गृहिणींसाठी। सर्व लेडीज याला रिलेट करत असेलच, तर मला सुद्धा तसंच वाटतं। संडे हा माझ्यासाठी खरं म्हटलं तर फन डे म्हटलं तरी चालेल। 6-6:30ला रोजचं उठणं असतंच, म्हटलं चला संडेला थोडं लेट उठूया। आता आलू पराठेची तयारी करते, पराठे झाल्यानंतर मग बोलते। गरमागरम आलू पराठे करून झालेले आहेत, या तुम्ही सर्वजण खायला। चला आता मी नाश्ता करून घेतो। गोल गोल आलू पराठ्यांवर मस्तपैकी ताव मारला आणि निघालो बाहेर फिरायला। संडे म्हणजे आरामाचा दिवस असला तरी फन डे व्हायलाच हवा की नाही? या सुट्टीचा छान असा उपयोग करून घेऊयात। नेहमीप्रमाणे मी म्हणत असते की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायला आवडतो। आजही मी चालले आहे असा फर्स्ट एक्सपिरियन्स खेळ। राजा राण्यांच्या खूप कथा मी ऐकल्यात। या कथेत राजमहल, राजवाड्यांचा अनेक वेळा उल्लेख आपण ऐकलेला असतो। तेव्हापासून एक उत्सुकता माझ्या मनात आहे की हे राजवाडे, हा महल कसा असेल? आणि या कथेत सांगितलं जायचं की राजा दरबार घेतो। मग तो दरबार कसा असेल? मी फक्त मूवीमध्ये पाहिल्यावर का पिक्चरमध्ये, प्रत्यक्षात पाहण्याचा योग कधी आलाच नाही। तर आज तो योग आला आहे आणि माझी ती उत्सुकता आणखीनच वाढत चालली आहे आणि माझ्यासोबत तुमचीही उत्सुकता वाढते आहे ना? जास्त वेट करवणार नाही, चला सांगूनच टाकते। मध्य प्रदेशातील इंदोर शहराच्या मध्यभागी वसलेला होळकर पॅलेस म्हणूनही ओळखला जाणारा असा हा राजवाडा पॅलेस। हो, राजवाडा पॅलेस बघण्यासाठी चाललोय। इंदोरला आल्यापासून सर्वजण आणि संगमनेरला असताना आमच्या शेजारच्या गोरले काकू यांनीही मला सांगितले होते की तू राजवाडा पाहून ये, खूप छान आहे। मग काय, बघण्याची उत्सुकता आणखीनच वाढली। प्रवेशद्वार, याला एक बुलंद तोरण आहे ज्यात एक विशाल लाकडी दरवाजा। तर हा दरवाजा लोखंडी स्टडने पूर्णपणे झाकलेला आहे। आत प्रवेश करताच तिकीट घर लागते। प्रवेशासाठी 20 रुपये घेतले आणि कॅमेऱ्यासाठी सुद्धा काही तिकीट दर होते, पण ते आम्ही काही विचारले नाही कारण की आमच्याकडे कॅमेरा नव्हताच। तर हे ध्यानात घ्या की प्रोफेशनल कॅमेऱ्यासाठी तिकीट आहे। तर ही आहे एंट्री राजवाड्यामध्ये येण्यासाठी।
आणि एंट्रीच्या वरतीच इतकं छान बांधकाम केलेलं आहे. हा आहे पॅलेसचा एरिया. पुढे आहे आय थिंक गणपती आहे वाटतं. आतमध्ये जाऊन बघूच. चला आता आलोच आहोत. त्याला सेटिंग टाकली, फिल्टर टाकलं ना. हो थांब ना बघ, मला घेऊ दे का बाबाची मोबाईलमध्ये काढू आपण. आम्ही बसलो इथे खाली आणि राजवाडा पॅलेसमध्ये पायऱ्यांवर. आणि इकडे तर खूप गर्दी आहे. संडे असल्यामुळे सर्वजण आलेले आहेत पॅलेस पाहण्यासाठी. आणि हा समोर दिसतो तो पॅलेस एंट्री विभाग आहे. आणि इथून आम्ही फोटो घेतोय. बघू त्या मोबाईलमध्ये की ही का बघा इकडे कशी खेळते. आणि हा बघा फोटो काढले आम्ही मोबाईलमध्ये. मस्त फोटो आणले. इकूचा फोटो काढलेला आहे. त्याचे काही फोटो काढून घेतलेले आहे. आणि पाठीमागे तुम्हाला बोलले ना तर गणपती. हे पहा, हे गणपतीचे मंदिर अगदी प्रवेशद्वाराच्या समोर एक मजली दगडी बांधकाम असलेल्या इमारतीत आहे. हा राजवाडा इंदोरमधील सर्वात जुन्या वास्तूंपैकी एक आणि प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. या राजवाड्याचे सरदार होते होळकर, मल्हारराव होळकर, शिवरायांचा मावळा. या मावळ्याने स्वराज्य निर्माण कामात सिंहाचा वाटा उचलला. सतत मोहिमेवर असलेल्या होळकरांनी कुटुंब एका ठिकाणी स्थिर राहिले तर कुटुंबाची काळजी राहणार नाही आणि अनेक लढाया संपूर्ण मानसिक विवेचनेशिवाय लढता येतील म्हणून शाहू महाराजांकडे शब्द टाकला होता. ही जहांगीरीची मागणी शाहू महाराजांनी मान्य केली. शाहू महाराजांनी श्रीमंत बाजीरावांशी सल्लामसलत करून मल्हाररावांच्या पत्नी सौ गौतमाबाई होळकर यांना खाजगी जहांगीरी प्रदान केली होती. 1747 मध्ये हा राजवाडा बांधला गेला. राजवाड्याचे दोन प्रमुख भाग आहेत, एक मंदिर आणि एक भव्य राजवाडा. डावीकडील इमारतीत पहिल्या मजल्यावर होळकरांच्या काळातील वास्तू, गालीचे, शस्त्र, भांडी तसेच काही ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन मांडले आहे. यशवंत होळकरांच्या काळात त्यांचे पेशव्यांशी सुद्धा संतुष्ट वाढले होते. पुढे नानासाहेब पेशव्यांना इंग्रजांशी बंड केल्या कारणाने पकडण्यासाठी होळकरांकडून 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तो 1858 सालचा दस्तावेजही ह्या प्रदर्शनात मांडला आहे. तसेच होळकर वंशाचा इतिहास आणि राजवाड्याची ऐतिहासिक माहितीसुद्धा लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. यापैकी बरेचसे शस्त्र, गालीचे, भांडी जसे ऐतिहासिक कागदपत्र आहेत त्या रूम ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तिथे नो एंट्री आहे. पण तुम्हाला इथे फक्त माहिती दिसेल ती भिंतीवर लावलेली आहे. तो वंशाचा जो इतिहास आहे तो इथे पाहायला मिळेल आणि ऐतिहासिक माहिती आहे ते सुद्धा येथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा राजवाडा आहे तो 7 मजली आहे आणि मी असे ऐकले की हा राजवाडा इतिहासात 3 वेळा जाळला गेला. 1801 मध्ये सिंधी वंशाचा सेनापती सर्जेराव घाडगे यांनी प्रथमच या महालाला आग लावली होती. 1818 ते 1826 दरम्यान पुनर्बांधणी झाली आणि यावेळी 5 मजल्यांची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यानंतर 1834 मध्ये दुसरी आग लागली. त्यात सर्वात वरचा मजला नष्ट झाला, म्हणजे काहीच अवशेष राहिले नव्हते वरच्या मजल्याचे. आणि 1984 मध्ये लागलेल्या शेवटच्या आगीमुळे संरचनेचा सर्वाधिक नाश झाला होता आणि या राजवाड्याचा मागील भाग पूर्णपणे नष्ट झाला होता. या वाड्याचे नूतनीकरण करून आता मूळ रचनेचा फक्त पुढचा भाग शिल्लक आहे. आज ही इमारत आयताकृती आकाराची असून 4 कोपऱ्यांवर दंडगोलाकार बुरुज आहेत.
आम्ही चाललो आता दरबार हॉलमध्ये. तर एवढा मोठा हॉल आहे दरबार हॉल आणि इथून नजारा तुम्हाला दाखवते. खूप छान आहे इकडे खाली आणि नेट लावलेला आहे. इकडे सेफ्टीसाठी इथे नेट लावून दिलेला आहे आणि इथून खाली हा दरबार दिसतो आणि ते तुम्हाला एंट्री दरवाजा म्हटले ना तो इकडे आहे समोर. त्याच्या समोरच हा दरबार हॉल आहे आणि भला मोठा आहे. आणि इकडे याला काय म्हणतात वरती झुंबर आहेत ठिकठिकाणी लावलेले. हे जुनेच असतील का नवीन? ते सर्वजण बसलेले आहे तिथं. ये हाय काय हो एलिफंट. तर इथे वरती फ्लेक्स लावलेला आहे आणि एक बोर्ड लावलेला आहे. त्यामध्ये डिटेल अशी माहिती दिली आहे राजवाड्याची. इतिहासप्रेमी आहेत त्यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त अशी माहिती आहे. मलाही खूप आनंद होतो की आपला जो इतिहास आहे तो त्याचे संवर्धन किती छान करण्यात येत आहे. इतक्या वेळा वाडा जळला आणि त्यानंतर परत उभा राहिला त्याच्याबद्दल एवढी छान माहिती जपून ठेवलेली आहे. त्यामुळे खूपच आनंद होतोय. आजची स्थिती खरं आपले गड किल्ले असे ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. आपल्या पुढच्या पिढींसाठी ही माहिती त्यांना मिळायला हवी. त्यांनासुद्धा समजला पाहिजे आपला इतिहास. त्यासाठी संवर्धन करणे खूप गरजेचं आहे आणि ते काम खूप छान पद्धतीने इकडे करण्यात आलेलं आहे. राजवाड्यासमोर एक लहानसा सुंदर बगीचा आहे आणि या बागेमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा सुंदर पुतळा आहे. राजवाड्याचे खालचे 3 मजले दगडाचे तर वरचे मजले लाकडाचे आहेत. समोर आहे तो राजवाड्याचा दरबार हॉल आहे आणि आपण आता त्याच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी. या राजवाड्यामध्ये या पॅलेसमध्ये मराठा, मुस्लिम आणि फ्रेंच शैलीतील वास्तुकलाचा प्रभाव दिसून येतो. काय वाजते? काय शिकवतेस तू? काय शिकवतेस? रात्रीच्या वेळेस लाईट शो असतात त्याची पण दिवस ठरलेले आहे. तिकीटही त्याचं आहे ते तुम्ही गुगलवर सर्च करा कारण की चेंज होत असतात रेट. त्यामुळे चेक करून या. येथे तुम्ही पाहू शकता अगदी स्टार्टिंगचा राजवाडा आणि त्यानंतर बदलत गेलेला राजवाडा किती डिफरन्स आहे. राजवाड्याच्या आतमध्ये असलेले मल्हारी मार्तंडचे मंदिर 1984च्या दंगलीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते आणि जे मल्हारी मार्तंड मंदिर आहे ते मेन गेटच्या मागच्या बाजूला आहे. मंदिराकडे आम्ही गेलो नाही कारण की वेळ खूप कमी होता त्यासाठीच कॅन्सल करावं लागलं. राजवाडा हा आवर्जून बघावाच असाच आहे. राजवाड्यास बाहेर गर्दीचे मार्केट आहे आणि खाण्यापिण्याच्या गाड्याही या परिसरात भरपूर आहे. राजवाडा पाहून आम्ही इथे थोडी शॉपिंग केली. हिकासाठी स्वेटर आणि एक नवरात्री स्पेशल ड्रेस घेतलेला आहे. ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते. चला आता आम्ही चाललोय रिटर्न घरी आणि जर मध्ये कुठे थांबलोच काही एखादा प्लेस पाहिला तर ते तुमच्यावर नक्की शेअर करेन. 4:30 वाजलेले आहेत आणि चहा प्यायचा आहे.
ठिकाणी सुद्धा आता त्यांच्या ज्या शाखा आहेत त्या चालूच आहेत. चला तर चहा घेतो. जोरात, अरे जोरात. नीट लाव चष्मा नीट लाव, नाकावर नीट लाव. इकडे ये ना, डोक्यावर ठेव, डोक्यावर. पाया पडलो आणि थोडं इथं बसलो आता. आणि हिकाचं आणि हिका फोटो काढण्यासाठी उभी अशीच इकडून तिकडं पळते. हे बघा. चला आता निघतो आम्ही घरी जायला. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल, कारण की ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलं की अन्नपूर्णा मंदिर खूप छान असं मंदिर, आकर्षक असं मंदिर आहे. नक्कीच भेट देण्यासारखी ही प्लेस आहे. आणि राजवाडासुद्धा आवर्जून पाहण्यासारखं आहे. मला तर खूपच आवडलेलं आहे. आणि इंदोरमध्ये आलात तर नक्की राजवाडा पहा. मेन अट्रॅक्शन आहे इंदोरचं ते म्हणजे राजवाडा. आजचा हा व्हिडिओ खरंच ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण असा आहे. आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.